जुळता जुळता चांदण्यात भिजतो आता काय मग आर्या मला समीरावर आपलं घर दाखवते का? हो बाबा या ना. Yes. आणि आमची छोटीशी बाल्कनी. छान आहे. थँक्यू. बाल्कनी आणि तुमचं घर पण खूप छान आहे. अगदी तुझ्यासारखंच. थँक्स. हो आणि खरं बोलायचं तर या साडीमध्ये तर खूप सुंदर दिसते. थँक्यू सो मच. तुम्ही पण या शर्ट मध्ये फार हँडसम दिसताय. थँक्यू सो मच. तसं मला जाणून घ्यायला नक्की आवडेल की माझ्याबद्दल आणि आपल्या फ्युचर बद्दल काय विचार करते. हा तसं तुमच्याबद्दल तर काही प्रश्नच नाहीये. तुम्ही एवढे वेल सेटल आहात, मोठ्या शहरात राहता, हँडसम देखील आहात. हा काही प्लॅन्स आखून ठेवलेत मनामध्ये. लग्नानंतर ते पूर्ण होतीलच एवढीच अपेक्षा आहे. म्हणजे सर्व आधीच ठरले. ग्रेट ग्रेट. हा म्हणजे आधी ठरवतातच ना सगळ्यांचं. हो बरोबर. हा बाय द वे तुम्ही काहीतरी प्लॅन बद्दल बोलतात, आम्हाला पण कळेल का? हो प्लॅन्स तर आहेत. जसं हनीमून आउट ऑफ इंडिया, एक छोटीशी कार, महिन्यातून एकदा शॉपिंग आणि आठवड्यातून एकदा डिनरला मस्त, असेच काही प्लॅन्स आहेत. अरे बापरे, आठवड्यातून एकदा जेवायला बाहेर? खरंच? म्हणजे आठवड्यातून एकदा नाही, 2 आठवड्यातून एकदा जाऊ शकतो ना. हो नक्कीच. अरे ना तुला सांगायचं राहूनच गेलं बघ. हा बोला. हेच की आपल्या लग्नानंतर माझी आई पण येणार आहे आपल्यासोबत मुंबईला राहायला. काय म्हणाला? तुमची आई पण येणार आपल्यासोबत मुंबईला राहायला? हो अर्थात. हा? काय झालं? नाही काही नाही. बोल ना, बिनधास्त बोल. अगदी कोणतीही मनात शंका न ठेवता. खरं सांगायचं तर तुम्ही वेल सेटल आहात. मुंबई सारख्या मोठ्या शहरात एकटे राहता, म्हणून तर तयार झालेली मी लग्नाला. कारण पुणे मुंबई सारखं तिथे मन मोकळेपणे जगता येत नाही. मुंबई सारखं शहर जिथे स्वतंत्रता खूप असते, हेच स्वप्न होतं माझं. पण आता तुम्ही म्हणताय की तुमची आई पण आपल्यासोबत मुंबईला येणार आहे, म्हणजे बस मला कळालं तुला काय म्हणायचं. चल निघूया आपण. बोलतोय ना आपण. हो उद्याला खाली जाऊन बोलू आपण. हो पण ऐका तर. अरे आलात पण, आणि एवढ्या लवकर? काय मग समीरची आई तुझी बोलणी करूया का आपण? हो हो करूया ना. हा बाई एक मिनिट, मला काही बोलायचं. मग बोला ना. सॉरी पण हे लग्न नाही होऊ शकत. काय काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम? ऍक्च्युली मला तुमच्या मुलीचा फक्त नवरा नाही व्हायचं, तर या घरचा जावईही व्हायचं. हो आमची काहीच हरकत नाहीये. हो पण तुमच्या मुलीला आमच्या घरची सून नाही व्हायचं. म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला? म्हणजे म्हणजे तिला फक्त मी हवाय. माझी आई नकोय, माझी नाती नकोय, आणि हुंडा हुंडा तर देणं आणि घेणं हे तर मला पटतच नाही. पण हुंडा मी मागितलंयच कुठे? आणि अगोदर तुमच्या आई पण म्हणाले की हुंडा नकोय म्हणून तुम्हाला. हो हुंडा नकोच आहे आम्हाला, पण तुमच्या मुलीला हवाय ना. अरे हे काय ऐकतोय मी? बाबा हे बघा, उगाच काही बोलू नका. मी असं काहीही मागितलेलं नाही. आणि मगाशी मी जेव्हा माझ्या अपेक्षा